गतवर्षी मी एकही चित्रपट पाहिला नाही. या वाक्यातील विधेय विभाग ओळखा. बघा मित्रांनो, वाक्याचे दोन विभाग केले जातात, उद्देश्य विभाग, विधेय विभाग. त्याच्यामध्ये उद्देश्य विभागामध्ये उद्देश्य आणि उद्देश्य विस्तार करणारे शब्द असतात. बाकी कर्म, कर्म विस्तार, विधानपूरक, विधेयपूरक आणि विधेय हे सर्व विधेय विभागामध्ये येतात. ठीक आहे. मग आता आपण बघूया या वाक्यामध्ये, या वाक्याचे सर्व आपण पृथक्करण करूया. ठीक आहे. बघा, पाहिला नाही हे विधेय आहे, संयुक्त क्रियापद आहे. ठीक आहे, हे विधेय आहे. ठीक. पाहला नाही, ती पाहणारा कोण आहे? मी, हा कर्ता आहे. मग हा उद्देश्य आहे. हा काय? उद्देश्य आहे. हे विधेय आहे, हे विधेय आहे. ठीक आहे. पाहण्याची क्रिया कोणावर होते? चित्रपटावर. हे कर्म आहे. आणि चित्रपटाबद्दल एकही हा शब्द विशेष माहिती सांगतो. म्हणजे एकही चित्रपट हे काय? कर्म आणि कर्मविस्तार आहे. कर्म आणि कर्मविस्तार आहे. ठीक आहे. आणि गतवर्षी हे जे आहे हे क्रिया विशेषणव्य आहे. म्हणजे हे गतवर्षी विधेय विस्तारामध्ये येणार. कशामध्ये येणार? विधेय विस्तार. मग आता लक्षात घ्या, उद्देश मी आहे हा जर सोडला तर बाकीचे सर्व घटक जे आहेत हे कशामध्ये येत असतात? विधेय विभागामध्ये. कोणते? कर्म, कर्मविस्तार. ठीक आहे, विधेय विस्तार. ठीक आहे, आणि विधेय हे सर्व कशामध्ये येतात? कशामध्ये येतात? विधेय विस्तारामध्ये, म्हणजेच विधेय विभागामध्ये येतात. ठीक आहे. मग आता विधेय विभागामध्ये येणारे मी सोडलं तर बाकी सर्व शब्द आहेत. गतवर्षी, ठीक आहे, एकही चित्रपट पाहिला नाही. गतवर्षी एकही चित्रपट पाहिला नाही. 4 नंबरचा पर्याय आपलं उत्तर असेल. कारण बघा इथे लक्ष द्या, मी हे उद्देश आहे, ते उद्देश्य विभागामध्ये येते. आणि बाकीचे कर्म, कर्म विस्तार, विधेय विस्तार आणि विधेय हे सर्व विधेय विभागामध्ये येतात, विधेय अंगामध्ये येतात. आणि म्हणून 4 नंबरचा पर्याय हे काय असेल? आपलं उत्तर असेल. ओके, यस.